तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज ना मी घरामध्ये एवढे असे मूग भिजत घातलेले होते, त्याला छान अशी मोड पण आलेली आहे आणि हे मी सकाळच्या नाश्त्यासाठी केले होते, पण सकाळी नाश्त्याचा प्लॅन आमचा बदलला म्हणून हे मूग तसेच राहिले। पण आता याचं काय करावं हा मला प्रश्न पडला होता। मी बघा ना किती सुंदर मोड आलेले आहेत, त्यामुळे मला याला शिळे होऊ द्यावं वाटणं झालं आहे। तर मी याला उद्यासुद्धा करू शकते, पण मला नको वाटतं आहे, त्यामुळे मी आज त्याची अशी छान अशी एक रेसिपी करणार आहे। नक्की बघा, सिंपल आहे, सोपी आहे, पटकन होणारी आहे, झटपट आहे। तुम्हाला जर अशी भूक लागली खूप अशी आणि पटकन असं काहीतरी हवं आहे खाण्यासाठी आणि घरात जर असे मोड आलेले मूग येतं किंवा कोणतंही कडधान्य आहे तर पटकन करणारी ही अशी छान अशी रेसिपी आहे। तर मी आज तुम्हाला दाखवते आणि मी हे रात्रीच्या जेवणामध्ये करणार आहे, नक्की बघा। तर चला मग, हे बघा एवढे मोड आलेले मूग येतं। हे साधारणतः मी वाटीभर मूग भिजत घातले होते, ते आता भिजून मोडून साधारणतः 2 वाटी झालेले। तर मी इथे बासमती तांदूळ भिजत घातलेला आहे आणि हे तांदूळ मी या वाटीने साधारणतः सपाट वाटी हे घेतलेले आहे। माझ्या तांदळाच्या डब्यामध्ये अशा वाट्या ठेवलेल्या आहेत मी, रोजच्याला माप राहावं त्यासाठी। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खूप छान अशी झटपट होणारी सिंपल एकदम सोपी अशी रेसिपी आहे। हे बघा, मी गॅसवर आता कुकर ठेवलेला आहे आणि तांदूळ भिजत घातलेत म्हणजे तुम्हाला समजलंच असेल मी याचं काहीतरी असं भाताचा प्रकार करणार आहे। बघा आता कुकर छान गरम झालेलं आहे, तर थोडंसं ओलं होतं त्यामुळे मी त्याला गरम करून घेते आहे। माहिती आहे मला की कुकर डायरेक्ट असं गॅसवर ठेवत नाहीत, थोडंसं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी साधारणतः 1 चमचा असं तेल घातलंय, जे आपले तेलाच्या डब्यामध्ये जी तेलाच्या कॅनमध्ये किंवा ज्यामध्ये 1 पळी असते त्या पळीने साधारणतः 1 पळी मी तेल घातलं। त्याला व्यवस्थित आपण गरम करून घेऊ। तेल गरम झालेले आहे, आता मी याच्यामध्ये मोहरी घालते। बघा मोहरी व्यवस्थित तडतडली, आता मी याच्यामध्ये अशी 1 मिरचीचे तुकडे करून टाकते आणि ह्याच वाटीने साधारणतः अर्धी वाटी मी शेंगदाणे घालते आणि असं हलवते। आमच्याकडे खिचडीमध्ये पोह्यामध्ये याच्यामध्ये भरपूर असे शेंगदाणे लागतात आणि मी शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे मी याला जास्त असं परतू देणार नाही आहे, ते थोडंसं तेलामध्ये होऊ देणार आहे। तर याचमध्ये आपण थोडीशी हळद, तिखट, मिरची बघून घ्या तुम्ही, मिरची किती तिखट आहे त्यानुसार तिखट वापरा। फक्त हळद, तिखट आणि मीठ एवढंच वापरून मी छान अशी चणे बनवणार आहे। तर याच्यामध्ये मी मोड आलेले मूग घालते आणि हे भरपूर होते, त्यामुळे मी याचं सॅलड म्हणून सुद्धा वापर करू शकणार नव्हते। मोड आलेले कडधान्य मला सॅलड म्हणून खायला खूप आवडतात, म्हणजे मी त्याचे काहीच करत नाही, त्याला शिजवतही नाही, काहीच नाही। असेच थोडेसे धुवून घेते, स्वच्छ धुवून घेते आणि धुतल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट टाकून मी तशीच खाते। त्याला आता आपण असं थोडंसं परतून घेऊयात आणि याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ घालते। तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही मीठ मसाले घालू शकता तुमच्या आवडीनुसार। मी मीठ थोडंसं कमीच घालते, त्याचं माझं म्हणणं आहे जास्त जर मीठ झालं तर त्याला आपण काहीही करू शकत नाही, कमी जर झालं तर आपण वरतून मीठ टाकू शकतो किंवा त्याच्या जोडीला लोणचं किंवा असं काही घेऊ शकतो। जर मीठ जास्त झालं तर आपण काहीच करू शकत नाही। हे बघा आता ही छान अशी परतली आहे, छान तेलामध्ये फ्राय झाली आहे। तर याच्यामध्ये आपण हा बासमती तांदूळ जो आपण भिजत घातलेला आहे तो घालणार आहोत
आणि जास्त नाही आहे, एक अर्धा तास असंही काही भिजत घालायचं नाही आहे. फक्त 10 मिनटं म्हणजे आपली मटकी धुणं फ्राय होणं, फोडणीला ते घालेपर्यंत ते भिजलं तरीही चालतं. आता हे तांदूळसुद्धा आपलं छान थोडेसे मटकीमध्ये आपण मिक्स करून घेऊया. जास्त मिक्स करायचे नाही आहेत, नाहीतर तांदळाचे तुकडे होतील. मग बासमती तांदळाचा काही उपयोगच नाही आहे त्याच्यामध्ये टाकून. हे असं काहीच नाही आहे की फक्त बासमती तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही याच्यामध्ये तांदूळ टाकू शकतात. फक्त असे टाकू नका की ज्याची खूप असं मऊ असा भात होतो किंवा असं आसट असा भात होतो, असं तांदूळ त्याच्यात वापरू नका. तुम्ही बारीक तांदूळ, बासमती तांदूळ, कोणत्याही प्रकारचे बासमती तांदूळ, पुलाव राईस काहीही वापरू शकतात. तर याच्यामध्ये मी शिजण्यासाठी मी याच्यामध्ये पाणी घालते. अंदाजानेच हे बुडेल इतकंच मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे. हे बघा, ह्या अशा रीतीने व्यवस्थित असं बुडायला पाहिजे. आणि मी एकदम सिंपल अशी करते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा, टोमॅटो हे पण घालू शकतात, काही करू शकतात, किंवा असं घालू शकतात. किंवा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही शेंगदाणे, मिरची हे पण स्किप करू शकतात, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्याला आपण एक शिट्टी येईपर्यंत त्याला आपण शिजवून घ्यायचं. हे बघा, याची शिट्टी झालेली आहे आणि याची वाफसुद्धा व्यवस्थित गेलेली आहे. ती मस्त झाली आहे बघा, छान असं मोकळे पण झालेलं आहे. एका शिट्टीमध्येच व्यवस्थित भात शिजतो आणि पाणी पण जास्त नाही टाकायचं, नाहीतर ते कडधान्यसुद्धा खूप जास्त शिजेल आणि कडधान्य जास्त शिजल्यावर ते चांगलं असं लागत नाही. त्यामुळे असंच करायचं आहे. खूप छान होतं, झटपट असं होतं, फक्त 10 मिनिटात होतं, काहीच वेळ लागत नाही. आणि या रेसिपीला काही पण आपण नाव देऊ शकतो. आपण कडधान्याची खिचडी म्हणू शकतो, किंवा मुगाची खिचडी म्हणू शकतो, किंवा मुगाचा पुलाव म्हणू शकतो, किंवा कडधान्याचा पुलाव म्हणू शकतो. पण आपल्याला जे आवडेल ते आपण याला नाव देऊ शकतो. असे छान असं नाव देता येईल बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा, आणि आवडली असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल.